सीमेंट बांध पर गेट बिठाओ नहीं तो आंदोलन, किसानों का ऐलान। जालाना जिला मंडा तहसील के बीच आने वाले शेरपुर गांव में किसानों सिंचाई के लिए पानी रोकने हेतु साल 2016-17 में सीमेंट बांध का निर्माण किया गया, मगर गेट की आवश्यकता है वो अभी तक उपलब्ध नहीं हुआ। गेट जल्दी उपलब्ध करो नहीं तो किसान आंदोलन छेड़ेंगे, इशारा किया। वंदे भारत न्यूज के लोणार तहसील रिपोर्टर रघुनाथ आगव की ग्राउंड रिपोर्ट। नमस्कार, आज आपण मंठा तालुक्यातील शिरपूर शिवारामधील या एका सिमेंट बंधाऱ्यावर आहोत। या ठिकाणी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की 16-17 मध्ये या केटीवेरचं काम झालेलं आहे, सिमेंट बंधाऱ्याचं काम झालेलं आहे, परंतु यावर अद्यापपर्यंत दरवाजे येऊन पडलेले नाहीत आणि शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं सरकारचं तर नुकसान या ठिकाणी झालेलंच आहे, परंतु शेतकऱ्यांचा सुद्धा पाण्याचा विनाकारण वाया गेल्यामुळं जो फायदा व्हायचा आहे तो होत नाही। विनाकारण शासनाचा महसूल बुडालेला आहे आणि शेतकऱ्यांचा सुद्धा या ठिकाणी नुकसान होत आहे। तर या ठिकाणी या सिमेंट बंधाऱ्यामार्फत खाली ज्यांच्या जमिनी आहेत, ज्यांना याचा सिंचनाचा फायदा होऊ शकतो, असे काही शेतकरी आपल्यासोबत या ठिकाणी आहेत। त्यांनी काय मागण्या सरकारकडे केलेल्या आहेत, काय प्रक्रिया केलेल्या आहेत, तर ते आपण आता त्यांच्यामार्फत जाणून घेऊयात। हां भाऊ, नमस्कार। नमस्कार। आज आपण मंठा तालुक्यातील मौजे शिरपूर शिवार या ठिकाणी केटीवेरवर उभे आहे। या सदरच्या केटीवेर हे जलसंधारण विभाग जालना अंतर्गत काम करण्यात आलेले आहे। सन 2016-17 मध्ये या केटीवेरचा कार्यक्रम आदेश झाला। 2019 मध्ये या केटीवेरचे काम पूर्ण करण्यात आले, परंतु संबंधित ठेकेदाराने या केटीवेरचे काम निकृष्ट दर्जाचे करून लाखो रुपयाला चुना लावण्याचं काम केलेलं आहे। दुसरा विषय, यावर अद्यापपर्यंत गेट टाकण्यात आलेले नाही। वारंवार विचारणा केली, परंतु उडवाउडीचे उत्तर देऊन या ठिकाणी गेट टाकण्यात आलेले नाही। त्यानंतर दोन्ही साईडच्या ज्या पिचिंग असतात, इस्टिमेट प्रमाणे कोणत्याही प्रकारचं काम करण्यात आलेलं नाही। म्हणून आमची प्रशासनाला विनंती की सदरून कामाची चौकशी करून ठेकेदारावर चौकशी अंती गुन्हे दाखल करण्यात यावे, ही आमची सर्वांची विनंती आहे। आपण सरकारकडे काही मागणी केलेल्या आहेत का, किंवा काही निवेदन वगैरे कोणाला दिलेलं आहे का? माननीय जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे आम्ही नुकतंच 2 दिवसापूर्वी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि आगामी काही दिवसामध्ये त्या ठिकाणी आमरण उपोषण यासारखं आंदोलन छेडण्यात येईल। जोपर्यंत आम्हा शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही प्रशासनाच्या समोर आंदोलनाची भूमिका घेण्यात येणार आहे। तर हे होते शेतकरी आणि यांनी आता तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशासनाला दिलेला आहे। तेव्हा प्रशासनानं त्यांची मागणी आहे की प्रशासनाने यावर त्वरित कारवाई करावी आणि या शेतकऱ्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण कराव्यात।